मी डॉक्टर संजय कुंभार, डेअरी कॅटल न्यूट्रिशनिस्ट. गेली 25 वर्षे फीड इंडस्ट्रीमध्ये न्यूट्रिशनल कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. तर मित्रांनो, दूध उत्पादन, पुनरुत्पादन आणि इम्युनिटी या तिन्ही ज्या काही इंटरलिंक्ड गोष्टी आहेत, त्या तिन्हीमध्ये चांगला परफॉर्मन्स मिळवण्यासाठी संतुलित पशु आहाराची आवश्यकता असते. संतुलित पशु आहार म्हणजे काय, हा प्रश्न आपल्याला पडतो. साधारण 24 तासाच्या पिरियडमध्ये त्या गायीच्या प्रोडक्शन फंक्शननुसार जे काही अन्नद्रव्यांची रिक्वायरमेंट आहे, सगळ्या अन्नद्रव्यांची रिक्वायरमेंट 24 तासामध्ये त्या स्टेजला फुलफिल केली जाणारा जो आहार आहे त्याला आपण संतुलित आहार असं म्हणतो. तर हा आहार दिला तर प्रोडक्शन, रिप्रोडक्शन आणि इम्युनिटी ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला साध्य करता येतात. आपल्याला परफॉर्मन्स आपल्या अपेक्षेनुसार घेता येतो. तर ह्या संतुलित आहाराचे 3 महत्त्वाचे पिलर्स आहेत. सगळ्यात महत्त्वाचं चारा हा संतुलित आहाराचा मूलभूत घटक आहे. त्यामध्ये हिरवा आणि वाळलेला चारा असं 2 प्रकार येतात. त्याचा दुसरा पिलर जो आहे तो पशुखाद्य. यामध्ये BIS स्टँडर्ड 1 आणि 2 असे 2 प्रकारचे फीड येतात. आणि तिसरा महत्त्वाचा पिलर म्हणजे स्वच्छ पिण्यायोग्य पाणी. ह्या तिन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशन व्यवस्थित करता आलं तर पशुपोषणामध्ये चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स ॲनिमलकडून घेऊ शकतो. बऱ्याचदा फीड आणि फॉडर, पशुखाद्य आणि वैरण ह्याच्यावरच फोकस शेतकऱ्याचा राहतो आणि पाण्याकडे दुर्लक्ष होतं. पण पाण्याच्या क्वालिटीवर ओव्हरऑल परफॉर्मन्स डिपेंड आहे. त्यामुळे पाण्याला कमी लेखून चालणार नाही. पशुपोषणामध्ये पाण्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर मित्रांनो, फील्ड लेवलला एक आपल्याला नेहमी समस्या जाणवते की गाय चांगल्या पद्धतीचं फीड व्यवस्थित खाते, वैरण खाते, सगळं व्यवस्थित आहे, परंतु उत्पादन कमी होतं, दुधाला फॅट लागत नाही आणि पातळ शेण होतं. ही समस्या बऱ्यापैकी आपल्याला भेडसावत असते. जेव्हा अशी लक्षणं आपल्याला दिसतात तेव्हा हीच एक योग्य वेळ आहे ज्यावेळी आपण पाण्याचं टेस्टिंग करून घेतलं पाहिजे. मित्रांनो, ज्या फार्मवर बोरवेलचं पाणी आहे अशा पाण्याच्या सोर्ससाठी तरी किमान प्रत्येक 3 महिन्यातून हे पाण्याचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे. पाण्याचं टेस्टिंग म्हणजे नेमकं काय करायचं आपण? पाण्यामुळं जे काही दुष्परिणाम होत असतात किंवा त्याच्यामुळे जे काही नुकसान होत असतं त्याच्यापेक्षा पाण्याचं टेस्टिंग करण्याचा खर्च फारसा येत नाही. एकदम कमी खर्चामध्ये आपल्याला टेस्टिंग करता येतं. यामध्ये सर्वात पहिलं आहे की पाण्याचा pH बघणं गरजेचं आहे. पाण्याचा pH साधारण 7 हा नॉर्मल pH असतो. 7च्या खाली जर pH असेल तर ते ॲसिडिक पाणी असतं किंवा 7च्या वर जर गेला तर ते अल्कलाईन pH असतं. आणि 6.5 ते 8.5 ह्या pHच्या रेंजच्या बाहेरचं जर पाणी असेल तर ॲनिमलचा परफॉर्मन्स आपल्याला मिळणार नाही. ॲसिडिक pHचं जर पाणी आपण जनावराला देत राहिलो तर आधीच ॲसिडिटी किंवा सब ॲक्यूट रिमेन ॲसिडोसिस हा प्रकार हाय यील्डिंग ॲनिमलमध्ये असतोच आणि त्याला ते ॲग्रिवेट होईल आणि डायजेशन आणि ओव्हरऑल परफॉर्मन्सवर त्याचा बॅड इम्पॅक्ट येईल. त्यामुळं पाण्याचा pH 6.5 ते 8.5 ह्या रेंजमध्ये नसेल तर असा पाण्याचा सोर्स आपल्याला बदलावा लागेल. पाण्याची दुसरी टेस्ट आहे TDS, टोटल डिझॉल्व्ड सॉलिड्स. पशूंच्या परफॉर्मन्सला अफेक्ट करणारे घटक म्हणजे नायट्रेट्स, क्लोराइड्स, सल्फेट्स. हे जर डिझॉल्व्ड सॉलिड्स जास्त असतील तर त्याचा डायजेस्टिबिलिटीवर परिणाम होतो आणि फॉडरची डायजेस्टिबिलिटी, वैरणीची पचनीयता रुमेनमध्ये कमी झाल्यामुळे आपल्याला दुधामध्ये फॅट मिळणार नाही. त्यामुळं TDS टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. TDS वाढलेला असेल तर पाणी सॉल्टी होतं. पाण्याचा इंटेक कमी झाल्यामुळं ॲनिमलचा परफॉर्मन्स डाऊन होतो. TDS लेवल पाण्याची किती पाहिजे? 500 ppm पेक्षा खाली असेल तर ते पाणी एकदम एक्सलंट क्वालिटीचं असतं. 500 ते 1000 ppm जर असेल तर आपल्याला बऱ्यापैकी ते वापरू शकतो ते सुद्धा. आणि 1000 ते 3000 असेल तर ते डेंजरस आहे. किंवा 3000च्या वर असेल तर ते पाणी अगदीच अयोग्य असतं वापरण्यासाठी. तो पाण्याचा सोर्स पूर्णपणे बदलावा लागेल. ज्यांच्याकडे बोरवेल असेल त्यांनी तर किमान 3 महिन्यातून एकदा हे टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. पाण्याची क्वालिटी जर कमी असेल तर ते पाण्याचा सोर्स आपल्याला बदलून घेणं गरजेचं आहे. तर पशुपालक मित्रांनो, आपण आज संतुलित पशु आहाराचा जे 3 पिलर्स आहेत त्यामधले पाण्याची क्वालिटी ह्याबाबत आपण आज माहिती घेतली. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये संतुलित पशु आहार, पशुखाद्य आणि वैरण ह्या संदर्भात आपण माहिती घेणार.